नाताळ सण साजरा करू उत्साहात, प्रभू कृपेची होईल बरसात। सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर सतीश पत्की, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्याचा थोरला दवाखाना म्हणून ओळख असणाऱ्या CPR रुग्णालयातील अपंगत्वाचे दाखले व नियोजनबद्ध पद्धतीने रक्त व इतर तपासण्यांसाठी बाहेरील लॅबशी असणारी साखळी याचा मुख्य सूत्रधार निपक्षपातीपणे शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरच्या वतीने पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने CPR प्रशासनाकडे केले। मागण्यांचे निवेदन डॉक्टर गिरीश कांबळे यांना देण्यात आले। CPR मध्ये बोगस दाखले देणाऱ्या टोळ्या यापूर्वीही उजेडात आल्या आहेत, परंतु राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। म्हणूनच पुन्हा एकदा CPR प्रशासनात खोटे अपंगत्वाचे दाखले, खोटे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट देणारी टोळी कार्यरत झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी तीव्र संताप व्यक्त करून तातडीने कारवाईचे संकेत दिले आहेत। ही बाब समाधानाची असली तरी रुग्णालय पातळीवर कोणालाही पाठीशी घालण्यात येऊ नये अशी मागणी आज छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर भिसे यांच्याकडे शिष्टमंडळाने केली। त्याचबरोबर सध्या CPR हॉस्पिटलशी निगडीत ऐरणीवर असलेला प्रश्न म्हणजे CPR रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रवेशासाठी होणारी बाचाबाची व पार्किंगची होणारी गैरसोय। यावर बोलताना रूपाताई वायदंडे म्हणाल्या की CPR रुग्णालयात रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असणाऱ्या सुरक्षा रक्षकांकडून चौकशी करून देण्यात येणारा प्रवेश व त्यांच्याकडून वारंवार भांडण सदृश्य तयार होणारी परिस्थिती बहुतांशी वेळा मोठी वादावादी व त्यातून प्रवेशद्वारावर खोळंबणारी वाहतूक ही नित्याची बाब बनली आहे। या सर्व गैरसोयीबद्दल CPR प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून तात्काळ वाहतूक प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली। CPR रुग्णालयात ॲडमिट असणारे रुग्ण, डॉक्टर, स्टाफ यांचे व्यतिरिक्त इतर लोक CPR आवाराचा वापर पार्किंगसाठी करून निर्माण होणाऱ्या गैरसोयीला आळा घालण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर होणारी छाननी ही गरजेची वाटत असली तरी ती छाननीच सदोष असल्यास पार्किंग व्यवस्थेवर मार्ग निघणे अशक्यप्राय आहे। सुरक्षा रक्षकांकडून ठराविक लोकांना विना छाननी दिला जाणारा प्रवेश कोणत्या तडजोडीवर दिला जातो असा सवालही यावेळी शिष्टमंडळाने उपस्थित केला। CPRचा हा अनागोंदी कारभार तात्काळ दुरुस्त करावा। शिष्टमंडळात पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय मारुती गायकवाड, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सागर लाखे, इचलकरंजी शहराध्यक्ष बादल हेगडे, कोल्हापूर शहराध्यक्ष अमर तांदळे, जिल्हा संघटक प्रताप बाबर, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विवेक कांबळे, शहर उपाध्यक्ष शैलेश सोनुले, इचलकरंजी महिला आघाडी शहराध्यक्ष शबाना नदाब, शहर सचिव आकाश भालेकर, राधानगरी तालुका संघटक उत्तम सुतार, महिला आघाडीच्या गीता सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। बोगस दाखले आणि काही खोटे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट या संदर्भातलं जे पुन्हा एक वाद इथे काही लोक सक्रिय झाले, तर त्या अनुषंगानं अनेक पक्षांनी आवाज उठवला। जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री साहेब या संदर्भात स्वतः त्यांनी भूमिका विशद केलेली आहे। या संदर्भात त्यांनी अगदी म्हणजे वरिष्ठांची सुद्धा, डीन सरांची, तुम्ही सगळे त्या मिटिंगला होता, चर्चा झालेली आणि स्वतः साहेब तो विषय हाताळत आहे। त्यामुळं त्याच विषयावर इतकंच सांगेन सर, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरची मागणी इतकीच आहे की या प्रक्रियेत CPR इस्पितळाशी निगडीत काही कर्मचारी, डॉक्टर्स असण्याची दाट शक्यता म्हणजे आहे, तर इस्पितळ पातळीवर त्यांना कुठल्याही प्रकारे पाठीशी घालू नये, त्यांना प्रोटेक्शन मिळता कामा नये। तर याचा मास्टर माइंड जो आहे, मागील काही वर्षांपूर्वी मला वाटतं कोरोनाच्या काळात सुद्धा अशा पद्धतीचं एक रॅकेट उघडकीस आलं, परंतु कठोर आणि ठोस कारवाई झाली नाही आणि त्यामुळं पुन्हा एक वार हा विषय चर्चेत आहे। पालकमंत्री साहेब हाताळत आहेत। आम्ही इतकंच म्हणतोय की कुणालाही पाठीशी घालायचं नाही, याची सखोल चौकशी करून त्याच्यामध्ये जो मुख्य दोषी असेल, मुख्य सूत्रधार असेल, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। हा एक विषय। दुसरा विषय सर आमचा आज आमच्या शिष्टमंडळाच्या वतीनं असा आहे की CPRच्या गेटवर वाहतूक आणि रहदारी म्हणजे रहदारीचा प्रश्न मिटवत असताना, पार्किंगचं सुव्यवस्थापन करत असताना म्हणजे पार्किंगच्या व्यवस्थापनाच्या नावाखाली इथल्या काही
अगदी 25, 30, 40 वर्ष, अगदी 60, 70 वर्ष सुद्धा मिळवून खाणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे की रहदारीची अडचण होती, पार्किंगचं व्यवस्थापन होत नाही आणि त्यामुळे काही फेरीवाले वगैरे असतील जे न्यायप्रविष्ट होते त्यांना इथून त्यांची हकलपट्टी करण्यात आली, म्हणा त्यांना काढून टाकण्यात आलं. पण याच्याने पार्किंगचा प्रश्न सुटलाय का? तसं जर असतं तर आज पुन्हा एक वार आम्ही आत येत असताना तीच गर्दी, तीच शाब्दिक बाचाबाची आम्हाला दिसली नसती. तर या व्यवस्थापनात सुद्धा CPR प्रशासन पूर्णपणे अपयशी आहे. मग बाहेरचे काही लोक जे CPR इस्पितळाशी संबंधित नाहीत, इन द सेन्स CPRचा स्टाफ, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्याच गाड्या इथं लागल्या पाहिजेत असं जर समजलं तर कोर्टाशी रिलेटेड असणारे, करवीर इथं पलीकडे तहसीलदार ऑफिस आहे, पंचायत समिती आहे, याच्यामध्ये कामासाठी येणारे लोक जर CPR मध्ये पार्किंग करतात आणि म्हणून ही छाननी होती असं जर असेल सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून, आज आमचे सुरक्षा रक्षक काही भाव असले तर माझा प्रश्न येतात त्यांना इथं, तर ही छाननीच साहेब सदोष असली तर व्यवस्थापन कसं नीट होणार? आणि सदोष छाननी म्हणजे काय? मग आजही काही टोळ्या CPR मध्ये कार्यरत आहेत ना, त्या CPRच्या कुठल्याही पदाशी संबंधित नाही, त्यांना प्रवेश कसा दिला जातोय? त्यांच्या गाड्या चेहरे बघून कशा सोडल्या जातात? एक मुद्दा. त्याच्यातला उपप्रश्न असा आहे, काही फेरीवाले, काही खाद्यपदार्थ विक्रेते बेदिक्कतपणे CPRच्या कुठल्याही बिल्डिंगमध्ये त्यांच्या खाद्यपदार्थांची विक्री करत असतात. मी सुरक्षा रक्षक असणाऱ्या आमच्या महिलाचं काही यांच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितले की त्यांना XYZ कुठल्याही म्हणजे पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्याकडून, आमदारांच्याकडून काही पत्र मिळालेले इथं विक्रीसाठी. ठीक आहे, नेते त्यांच्या जागी बरोबर आहेत, कुणाच्या पोटावर गदा नको म्हणून त्यांनी त्यांचं काम केलं असेल, त्यांच्या पोटासाठी, त्यांच्या चुलीसाठी. पण ह्या खाद्यपदार्थांच्या दर्जा संदर्भात काय ते कधी केलेलं आहे? इथं विकला जाणारा शिरा आज केलाय की काल केलाय की परवा दिवशीचा आहे? फ्रीजमध्ये ठेवून नंतर ओव्हनमध्ये आणून गरम करून दिलाय का हे माहिती आहे का आपल्याला? तर अजिबात त्याचा दर्जा तपासला जात नाही, त्याला कुठलंही FDAचं लायसन त्यांच्याकडे नाही आहे. आणि मग हे सुरक्षा रक्षक त्यांना सोडतात कसे? ते कुठल्या बेसवर आत येतात? आणि तिसरा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असा, CPR कॅम्पसमध्ये असणारे जे गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहेत, सरकारी निवासस्थान आहेत, तर इमर्जन्सीच्या काळात या CPRला कोल्हापूर जिल्ह्याचा थोरला दवाखाना म्हणून आजूबाजूच्या 5-6 जिल्ह्यातले लोक इथं येत असताना त्यांच्या सोयीसाठी म्हणून लगेच स्टाफ उपलब्ध व्हावा याच्यासाठी दिलेली ही निवासस्थान आहे. मग ही निवासस्थानं दुहेरी मिळकत, दुहेरी इन्कमसाठी आहेत का? उदाहरणार्थ डिलिव्हरी वार्डात असणाऱ्या पेशंट्सना तुम्ही वरण भात आमच्यातूनच घ्यायचं, तुम्ही गरम पाणी आमच्यातूनच घ्यायचं, अशी जोर जबरदस्ती करून धाकदपटशा केला जातो. मग त्यांना विक्रीचं लायसन CPR प्रशासनाने दिलंय का, पुरवलंय का? आजही आता येताना मी बघितलं, तुम्ही आमच्यासोबत आता यावं, सुरक्षा रक्षकांनी सुद्धा यावं. मोठमोठ्या टेम्पोतून आणि रिक्षातून साहेब, वाहनातून मटेरियल आणलं जाते, पाण्याचे बॉक्स आणले जातात, नारळ आणले जातात, फळं आणली जातात. ती परमिशन त्यांना या दुहेरी इन्कमची कुणी दिली? आणि मग थेट आज या सुरक्षा रक्षकांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरचा आरोप आहे, वर कमाईसाठी ही त्यांनी केलेली तडजोड आहे का? आणि याच्यात भिसे साहेबांनी जातीनं लक्ष घातलं पाहिजे. निवासस्थानांचा वापर कशासाठी होतोय आणि आणखीन काही तुमचं खूप मोठं सहकार्य, इथला जो काही हा फेरीवाल्यांचा लढा चालू झाला त्याच्यामध्ये मोरेसर असताना, आता मोरेसरांची कारकिर्दीवर नाही बोलायचं, परंतु तुम्ही इतर तत्सम पोलीस डिपार्टमेंटचे वगैरे अधिकारी आणि 1-2 खोके अजून इथं आहेत, तर अजूनही ते न्यायालयात आहेत, अजूनही ते अपिलात आहेत, त्याचं काम चालू आहे. त्याच्या पद्धतीनं कुठल्याही ठेकेदाराला ते उचलून नेण्यासंदर्भातचं अजिबात त्यांच्यावर बर्डन नाही आलं पाहिजे, कारण आमचा लढा अजून चालू आहे, तो लढा संपलेला नाही. जी कमिटमेंट ठरली होती त्या कमिटमेंटला ती लोक बांधलेली आहेत. म्हणजे तुमच्या परमिशन शिवाय त्यांनी उघडलंय का? अजिबात नाही. तुम्ही सांगितलेलं उघडायचं नाही, मी हलवत नाही, त्याच्यावरही म्हणजे साहेबांच्यापर्यंत विषय गेला. आणि मुख्य मुद्दा जो आहे तो रुग्णांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाशी होणारा किंवा सकाळी 6 वाजता उकाळलेला चहा जर संध्याकाळी 6 वाजता विक्रीला येत असेल, त्याच्यातून फूड पॉयझनिंग झालं तर ती जबाबदारी सर कोणाची? मग तुम्ही त्यांना अधिकृत करण्यासाठी वापरा ना साहेब तुमचा फॉर्म्युला, बंद करा, हे आमचं धोरण नाही. निवासस्थानात मात्र अजिबात विकता येणार. निवासस्थानात कुठल्या बेसवर सर? त्याच्या ज्या बाबी आहेत, त्याच्या नॉर्म्स, त्याची आचारसंहिता, त्याची मार्गदर्शक तत्व, याच्यावर तुम्ही काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. आम्ही आज नवीनच रुजू झालेल्या भिसे साहेबांचं अभिनंदन प्लस ह्या सगळ्या मागण्या
अपेक्षा यांच्यावर चर्चा करण्यासाठी आलेलो. आमचं अल्टिमेटम आहे म्हणा, यावर जर योग्य उपाययोजना झाली नाही तर येणाऱ्या काळात रिपब्लिकन पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडलं. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.